डोंबिवलीमध्येच रात्रीच्या वेळेला घरी आम्ही थांबलो होतो. 12-12:30 आम्ही पॅकअप केलं आमचं आणि आम्ही झोपून गेलो. साधारणतः रात्रीचे एक 2:30 वगैरे वाजले असतील. हा मे बी वॉशरूमला उठला. जेव्हा त्याची नजर किचनकडे गेली, नाही म्हणता 6 ते 7.5 फुटाची बाई त्या ओट्यावर बसली आणि त्याच्याकडे बघते. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. ऑलमोस्ट 2004-2005 दरम्यानची गोष्ट आहे. म्हणजे ऑलमोस्ट त्यावेळेला आम्ही 15 ते 16 वर्षाचे होतो. माझे 4-5 मित्र जे आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, प्रत्येकजण सेटल आहे. आणि जो माझा जो फ्रेंड आहे, मी त्याचं नाव घेणार नाही, पण तो नक्कीच आता व्हिडिओ बघितल्यावर तो म्हणेल की अच्छा माझ्या घरातली गोष्ट शेअर केलीस का. बरं, ओके. सो तो ऑलमोस्ट त्याची नालासोपारून तो शिफ्ट होऊन तो डोंबिवलीला आला होता. त्याचे वडील ऑलमोस्ट बँकेत होते जॉबला आणि मोठी बहीण, 2 नंबर भाऊ 3 नंबर, असं त्यांची एक व्यवस्थित फॅमिली होती. स्कूलमध्ये आमची ओळख झाली, मग घरी येणं जाणं वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि मग ऑलमोस्ट 10वी स्टार्ट झाली. त्याच्यानंतर मग प्रिलिम्स एक्झाम्स वगैरे वगैरे वगैरे. तर आमचा 6-7 महिने आमचा कालावधी व्यवस्थित चालला. मग कधी कधी मी त्याच्या घरी जायचो, कधी कधी तो माझ्या घरी यायचा. असं करता करता त्याचा लहान भाऊ, मी, आणि अभ्यास झाला. रात्रीच्या वेळेला त्याच्या घरी आम्ही थांबलो होतो. अभ्यास झाला, जेवण झालं, आणि आता चला बघूया काहीतरी गणित वगैरे आम्ही राहिले होते, काही सम सॉल्व करायचे. म्हटलं ह्याचा भाऊ झोपला की आता आपण आपला गणिताचा जो काय ते बघूया. तुला काय येत असेल ते मला सांग, मला काय तर तुला, असं आम्ही शेअर करत होतो. आणि साधारणतः रात्रीचे एक 2:30 वगैरे वाजले असतील आणि त्यावेळेला आम्ही एकदम गाढ झोपलो होतो. 12-12:30 आम्ही पॅकअप केलं आमचं आणि आम्ही झोपून गेलो. आणि त्याच्यानंतर त्याचा रूम असा आहे की हॉलमधून एंट्री मारली, लेफ्ट साईडला टॉयलेट बाथरूम आहे, राईट साईडला गेल्यानंतर किचनला लेफ्ट मारून त्याचं बेडरूम आहे. म्हणजे बेडरूममध्ये जायचं असेल तर तुम्हाला किचनमध्ये काय काय आहे ते तुम्ही लिटरली बघू शकतात. जो बाहेरचा माणूस येईल त्याला जर बेडरूम त्यांना घेऊन जायचं असेल तर ते बकायदा हॉलमधून एंट्री मारणार, त्याच्यानंतर राईटला जाणार. राईटला त्यांना किचन लिटरली दिसू शकतो की म्हणजे एवढं मोठं आणि एवढा स्पेस आहे की इझिली कोणाला ते दिसू शकतो. आणि लेफ्ट मारून बेडरूम आहे. बट ऑब्वियस त्यांना घेऊन ऑलमोस्ट 9-10 महिने झाले होते. आणि नंतर असं सीन झालं, मी झोपलो होतो, त्याचा लहान भाऊ झोपला होता. हा मे बी वॉशरूमला उठला. ठीक आहे, त्याच्या ध्यानी नाही, म्हणी नाही, काहीच नाही. ठीक आहे, वॉशरूम आली, तो उठला. त्याच्यानंतर तो बाहेर आला, हँडवॉश केलं त्याने, आणि हँडवॉश केल्यानंतर तो पाठी फिरला. तर झोप ही डोळ्या होतीच त्याच्या. ठीक आहे, गाढ झोप, 2:30, 3:30ची, म्हणजे एकदम ती गाढ झोप. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याची नजर किचनकडे गेली, नाही म्हणता 6 ते 7.5 फुटाची बाई त्या ओट्यावर बसली आणि त्याच्याकडे बघते, आणि फक्त दात, म्हणजे बोलतो ना मराठी भाषेत, दात इचकून त्याच्याकडे फक्त बघत होती आणि पाय हलवत होती. तो तसाच तिला बघडून बेडरूममध्ये आला. आणि तो कसा बोलताना, तो ऑलरेडी तो तोतला आहे, त्याला बोलता येत नाही, असाच बोलता येत नाही, बोबड्या बोलतो. आणि आता तसा सीन झाल्यानंतर त्याची तर बोबडी वाढली. हा, त्याने कसं बसं मला उठवलं, हा काय झालं असं फक्त त्याने हात हलवला. बट तोपर्यंत मलाही माहित नाही काय झालं. ठीक आहे, तो बाबा घाबरलाय की काय, हे काय माहित नाही. आणि काय झालं फक्त इशारे केले. झालं काय, पटकन लाईट लावली, त्याचा लहान भाऊ उठला. म्हटलं झालं काय, मला तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की याने असं काहीतरी बघितलंय किंवा काय वगैरे. ठीक आहे, लहान माणूस आहे, ठीक आहे, घाबरू शकतो, मी घाबरतो, लहान असताना कोणी घाबरते, आता आपण माणूस घाबरतो. आणि त्याच्यानंतर मी 2 मिनिटं शांतता बसली. मला असंही तुझं बोलणं कळत नाही मला, तू शांत बस म्हणजे मला कळेल तरी. मग तो शांत झाला, लाईट लावली, बरं तिथेच बॉटल होती, त्याला पाणी दिलं. मी नक्की झालं काय. आणि तो म्हणाला की अरे सचिन, मी वॉशरूममधून बाहेर आलो आणि मला तिथे किचनमध्ये ती बाई लिटरली पाय हलवते आणि फक्त दात असे बोलतात ना, तोंड वेगळं वाकडं करून माझ्याकडे बघते, असं सीन. तर मी ओके म्हणलं, बघ कसं आहे, आपण नाही भूताची पिक्चर बघतो, त्यावेळी तो पछाडलेला मूवी फेमस झाला होता, त्यामुळे तेव्हाही भीती वाटायची. आता त्या मूवीची एवढी भीती वाटत नाही.
पण जेव्हा लहान त्यावेळेस असताना तो hit होता. पछाडलेला झपाट्याला मूवी आपण बघायचो होतं तेव्हा भीती वाटली मी लोक तसंच असेल आणि आपण 3 दिवसापूर्वीच पछाडलेला बघितलं तो नाही तसं नाही मी खरंच सांगतोय मी बघ आता कसं आहे माहिती का झोप कारण आपल्याला परत पण द्यायचं आहे बाबा ठीक आहे 12 वाजता आम्हाला पेपर होता आफ्टरनूनला नेक्स्ट डे सर तोपर्यंत असा काय विचार आला नाही की बाबा हा मला म्हणजे असं काय झालंय किंवा तो मे बी स्वप्नात त्यांनी पाहिलं असेल की वगैरे वगैरे हेच होतं ओके त्याच्यानंतर मग आमचा पेपर होता 2 पेपर बाकी होते पेपर झाल्यानंतर बट ऑबियस मग आमच्या सुट्ट्या लागल्या आणि नंतर गावाहून त्याचे आजी आजोबा त्याच्यावर राहायचे मोठी बहीण होती ती पण गावी त्यांच्याबरोबर गेली होती नंतर ते लोक गावाहून आले ऑलमोस्ट 1 वीक्स झाला त्या गोष्टीला मग आम्हाला सुट्टी लागल्यानंतर वगैरे आता बट ऑबियस मी काय त्याच्या घरी गेलो नाही खाली आम्ही संध्याकाळी भेटायचो वगैरे ते पण त्याचे आजी आजोबा त्याचे बाबा ते हॉलमध्ये झोपले होते त्याची आई ऑलरेडी एक्सपायर झाली होती आजी आजोबा बाबा हे हॉलमध्ये आणि हे 3 भावंड हे बेडरूममध्ये झोपायचे हे त्यांचं सागर संगीत होतं ठरलेलं होतं ओके आणि झालं ऑलमोस्ट 1 वीक नंतर एक्झॅक्टली सेम सिच्युएशन जी त्याने फेस केली त्याची बहीण उठली मोठी दिदी त्याची ठीक आहे 2:30 3:30 तोच टायमिंग तीच आपली झोप भर झोपेत साखर झोपेत बोलतो आपण एकदम ठीक आहे तर दिदीने जसं वर्णन सांगितलं तसंच मी सांगतोय तर दिदी पण वॉशरूमला गेली त्याच्यानंतर बट ऑबियस वॉशरूम आल्यानंतर हँडवॉश केला वगैरे तर जेव्हा दिदीने म्हणजे पाठमोरी केली रिटर्न जायला बेडरूममध्ये तर त्यावेळी ती जी आकृती होती किंवा जे हॉन्टेड जे काही स्पिरिट जे काय होतं ना तर त्यावेळी ते ओट्यावर बसलं नव्हतं त्यांच्या किचनमध्ये एंट्री मारल्यावर लेफ्टलाच फ्रीज आहे म्हणजे डोरच्या बाजूलाच फ्रीज आहे त्या फ्रीजचे त्या फक्त असं हात देऊन उभी होती आणि तिच्याकडे बघत होती ती तशीच तिने म्हणजे बेडरूममध्ये गेली वगैरे आणि ती ओटी जरा चंचल होती तिने पटकन लिसविनेला उठवलं वगैरे आणि ओढायला लागली वगैरे हे आजी बाबा ते बाहेर आले आतमध्ये आले वगैरे ठीक आहे आणि नंतर मग चला तिला शांत केलं वगैरे तोपर्यंत कोणालाही माहित नव्हतं की नक्की चाललंय काय हेच होतं की बाबा तुम्ही पिक्चर बघतात आणि रात्रीचे तुम्ही ते काय भूताच्या गोष्टी डिस्कस करतात आणि मग झोपेमध्ये तुम्हाला ते दिसतं हेच आजी आजोबा आणि बाबांनी बघत सांगा जाऊ तुम्ही असं सांगितलं ओके आणि त्याच्यानंतरचा सीन झाला तर काही दिवसांनी माझा मित्र त्यांच्या बिल्डिंगमधले त्यांनी त्याच्यावर डिस्कस केलं की अरे असं सीन झालंय माझ्या दिदी बरोबर पण असं झालंय वगैरे ठीक आहे तर नंतर असं कळालं की यांनी जो रूम घेतला होता हे थर्ड ओनर होते जी मालकी हक्क होती यांची थर्ड होती सगळ्यात आधी जो माणूस इथे राहिला होता त्याने फाशी घेतली होती त्याच्यानंतर त्याच्या बायकोने मे बी तो रूम विकला आणि नंतर दुसरा कोणाला वगैरे आणि मे बी त्या लोकांना पण असेच अनुभव आले आणि सेकंड टाइम त्या ज्या घरात सेकंड ओनरनी जेव्हा घेतला त्याच्या बायकोने तिथे फाशी घेतली होती म्हणजे बेडरूममध्येच आणि त्यांनी वगैरे ती रूम विकली आणि दुसरं असं की यांनी शहानिशा केली होती का ना ते माहित नाही पण आता त्या लोकांना नालासोपारालाच आधी राहायचा तो तर त्या लोकांना 2.5 लाखामध्ये जर रूम मिळालाय ठीक आहे पण त्यांचं काम होतं की बाबा मला एवढ्या स्वस्तात रूम मिळतोय ठीक आहे तर मी एवढ्या स्वस्तात का देता रूम बिल्डिंगवाले कोणी सांगणार नाही कारण की पब्लिसिटी होणार किंवा वगैरे वगैरे असं किंवा लोकांना माहिती आपण थोडं विचारलंही तर पाहिजे हा पण ते यांचं काम होतं की मला जर 2 लाखात रूम मध्ये एवढा मोठा 700चा एरिया रूम मिळतोय ठीक आहे तुमच्या नालासोपाराला मिळत असेल नसेल दॅट इज अ डिफरंट पार्ट पण तुम्ही जर प्लेस चेंज करताय तुम्ही वेस्टर्न डायरेक्ट तुम्ही सेंट्रलला येत आहे ठीक आहे पण तुम्ही शहानिशा करायची होती की बाबा रूम कसा आहे किंवा काय आधी काय सीन आहे बाबा 2 लोकांनी रूम सोडलेत बाई का सोडलेत हे त्यांनी शहानिशा करायला पाहिजे होती शेवटी असाच पाऊस वगैरे म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्षानंतर रूम घेतल्यावर 1 वर्षानंतर म्हणजे 10वी आमची झाली 11वीसाठी आम्ही फॉर्म इकडे तिकडे भरायला सुरुवात केली त्याचे बाबा ते ऑलमोस्ट पाणी साचलं वगैरे आणि आमच्या इथे कसं पाणी साचलं ना ट्रेन बिनचे खूप इश्यू होऊन जातात लिटरली लोक दिव्यावरून चालत डोंबले जातात त्याचे बाबा पण असेच एकदा दिव्यावरून चालत डोंबिवलीला आले वगैरे बरेचसे लोक वगैरे आणि असं म्हणतात की त्यांना पछाडलं मग ते घरातच होतं ते पछाडलं का बाहेरचं पछाडलं त्याचे बाबा पण तिथे ऑफ झाले त्यांनी ऑफ झाले ऑफ झाले मग ते म्हणजे आणि ते ऑफ झाले
तर डॉक्टरचं रिझन पण असं होतं की ते आजारी आहेत पण आजारच माहीत पडत नाही, मागचं कारण नाही माहित. कारण नाही. आणि ते बट ऑबियसली कोकणातले तर साजिद त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सगळं देवा महाराजा वगैरे जे काय तेवढ्या फॉलो करायच्या आहेत वगैरे त्यांच्या देवाला तेवढं सगळं केलं. पण टिल डेथ त्यांना कळालं नाही की त्याचे बाबा कशाने गेले. शेवटी त्याने ऑलमोस्ट 11वी नंतर म्हणजे एक्झॅक्टली 1 वर्षानंतर वगैरे 1.5 वर्षानंतर तो रूम विकला म्हणजे तो रूम म्हणजे तसाच आहे, विकला पण नाही बिकॉज बऱ्याच लोकांना आता माहित झालं. सोडला तो रूम. सोडला रूम म्हणजे तो रूम आजही तसाच आहे. फर्स्ट फ्लोअर त्याचं अजून तसंच दिसतंय. जो त्यांनी त्यावेळी 2005 साली टाळा लावलाय तो टाळा पण अजूनच आहे. बापरे. बाजूला लोक राहतात. एका फ्लोअरवर 3च रूम आहे. यांची 1 रूम, दुसरी 1 रूम, तिसरी रूम असं 4 बिल्डिंगची 1 फर्स्ट फ्लोअरची बिल्डिंग्स आहे. तर अजूनही आता मी कधी कधी त्या रोडनी जातो, ठीक आहे, ते अजूनही त्यांची जी कुठे आहे ती बिल्डिंग? ही डोंबिवलीला आहे ऍक्च्युली. आणि स्टेशन पासून जरा जवळच, मी एरियाचं नाव घेणार नाही, आणि जवळच वगैरे. कारण आम्ही सगळेजण, मी तुला जसं म्हणालो की सगळ्या बिल्डिंग वगैरे आमच्या अशा आसपास आहे, इझिली आम्ही अशी बघू शकतो वगैरे. थोडंसं चिडी यांचं आत्ताच बऱ्यापैकी थोडंसं ओके झालंय. आणि मग त्याच्यानंतर त्यावेळी त्यांनी तो टाळा लावला 2005ला, अजूनही टाळाच आहे. बिल्डिंगवाले त्यांच्या पद्धतीने जे काय आहे ते वगैरे दॅट्स इट वगैरे. आणि तो अजूनही माझा मित्र त्याचा मेंटेनन्स पे करतोय बिकॉज ती रूम विकलीच जात नाही, कारण की लोकांना माहीत झालं त्याचा सीन आहे. आणि ज्यांनी विकली, जे सेकंड ओनर होते, त्यांनी सांगितलं नाही, कारण बाहेरची पार्टी होती. एखादा डोंबिवलीवाला असता, ठीक आहे, तर त्यांनी शहानिशा केली असती की बाबा या लोकेशनला असायची सीन आहे, किंवा बाबा स्पिरिट आहे, किंवा मग हॉन्टेड प्लेस आहे, किंवा समथिंग, ठीक आहे, लोकांना लगेच कळतं. आता हे बाहेरून लोक आले होते आणि त्यांनी पटकन लगेच रूम पटकन रजिस्ट्रेशन केले. या लोकांना ओके वाटलं, अरे एवढा 700चा एरिया मोठा, 700चा एरिया म्हणजे खूप झाला तो मोठा. आणि आमच्या इथे रूम आता खूप मोठेच जुने, आता नवीन जे आहेत ते एकदम बॉक्स आहे. तर त्यांनी तो घेतला. पण आजच्या घडीला, आता तो माझा फ्रेंड तर चांगल्या पोस्टला आहे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, पण आता तो पनवेलला राहतोय सीन आहे. पण आजच्या घडीला सुद्धा तो 2005 पासून ते टिल डेट 1000 रुपीज मेंटेनन्स पे करतोय.